आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सिंदखेड राजाकडे लागले आहे। राजमाता जिजाऊंच्या 428व्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजा येथे जिजाऊ भक्तांचा अक्षरशः जनसागर उसळला आहे। देशाच्या विविध भागातून लाखो जिजाऊ भक्त सिंदखेड राज्यात दाखल झाले असून जिजाऊंच्या चरणी अभिवादन करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। या पवित्र सोहळ्यास केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी उपस्थित राहून राजमाता जिजाऊंना अभिवादन केले। राजे लखोजीराव जाधव यांचा ऐतिहासिक राजवाडा आकर्षक रोषणाईने सजवण्यात आला असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हावून निघाला आहे। याचवेळी जाधव घराण्याचे 13वे वंशज राजे शिवाजी जाधव यांनी विधिवत पूजा करून राजमाता जिजाऊंना अभिवादन केले। राजमाता जिजाऊंचा हा जन्मोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही, तर मातृत्व, राष्ट्रभक्ती आणि संस्काराचे दर्शन घडवणारा प्रेरणादायी सोहळा आहे। आज जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा 428वा जन्मदिवस लाखोच्या संख्येनं संपूर्ण देशभरातून जिजाऊ प्रेमी माननीय छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी मंडळी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये येते। विशेष करून महिला वर्गांचा सुद्धा मोठ्या प्रमाणे या ठिकाणी सहभाग असतो आणि खऱ्या अर्थानं हे आपल्या सिंदखेड राज्याचं, बुलढाणा जिल्ह्याचं, ज्याला आपण मातृतीर्थ जिल्हा जिजामातेच्या नावानं ओळखतो, त्याचं हे वैभव आहे। आज 12 जानेवारीला हा जन्मोत्सव साजरा करत असताना आपण पाहत असाल की प्रचंड उत्साह या ठिकाणी पुरुषांमध्ये, महिलांमध्ये, तरुणांमध्ये, तरुणीमध्ये ओसांडून वाहताना आपण या ठिकाणी पाहतो। निश्चित जिजामातेचं आज दर्शन घेतल्यानंतर एक नवी प्रेरणा लोक या ठिकाणाहून घेऊन जातात आणि आचरणात आणायचा प्रयत्न करतात। आज या जिजाऊ जन्मोत्सवाच्या मी सर्वांना मनापासून खूप 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 शुभेच्छा देतो। साहेब, या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे आणि विकास झालेला नाही, खंत जी आहे ही लखोजी राजे यांच्या वंशजांनी व्यक्त केली आहे। हे बघा, महाराष्ट्र सरकारनं सिंदखेड राजा विकास आराखडा मागच्या काळामध्ये जाहीर केलेला आहे आणि ही कामं वेगवेगळ्या विभागाकडे दिलेली आहेत। आपण पाहतो इथलच्या बऱ्याचशा वास्तू ह्या केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येतात, काही वास्तू राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येतात, काही सार्वजनिक बांधकाम असेल, काही नगरपालिका सिंदखेड राजाच्या अंतर्गत कामं केली जातात। आणि आज आपण या ठिकाणी दरवर्षी आपण या ठिकाणी येतो, दरवर्षी कुठं ना कुठलं नवीन कामं या पूर्ण झालेलं आपण या ठिकाणी पाहतो। निश्चित या विकास आराखड्याला थोडं पूर्ण व्हायला उशीर लागत आहे। त्याचं कारण की पुरातत्व विभागाची जी कामं असतात ही अतिशय बारकाईनं त्या केल्या जातात। ज्या पुरातन वास्तू आहेत त्याचं सामरस्य ठेवत त्या सर्व कामं त्यांना करावे लागतात आणि हे करत असताना काही अडचणी येतात, त्यामुळं थोडा उशीर ती कामं पूर्ण व्हायला लागतो। पण लवकरात लवकर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा विकास आराखडा पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि राहू। लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे।